मित्रांनो, सूर्यवंशम हा पिक्चर कोणी पाहिला नसेल, सगळ्यांनी पाहिलेला आणि नावाजलेला असा अमिताभ बच्चनचा हा पिक्चर. तर आज आपण आलेलो आहोत एक आगळ्या वेगळ्या ठिकाणी. तो आहे सूर्यवंशम पिक्चरची इथे शूटिंग झाली होती. तो हा आहे बंगलो आणि त्या बंगल्यामध्येच आज आपण स्टे करणार आहोत. तर आजचा व्लॉग त्याच्यावरच आहे, तर सुरुवात करूया. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत आणि आज आपण चाललेलो आहोत सूर्यवंशमच्या बंगल्यावर, जे आहे गुजरात पालनपूर येथे. आणि आपण चाललेलो आहोत फ्लाईटने अहमदाबादला आणि तिथून पुढचा प्रवास हा कारने करणार आहोत. तर आता सध्या एअरपोर्टला पोचलेलो आहोत आपण, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर. आणि तिथून आता आपण चेक इन करून आतमध्ये जाणार आहोत. आत्ता आपण आलेलो आहोत अदानी लॉन्जमध्ये, कारण फ्लाईट डिले आहे. खूप मोठा आणि असं ग्रँड असा हा लॉन्ज आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान इथलं फूड आहे. फायनली टेक ऑफ घेऊन आपण निघालेलो आहोत अहमदाबादला जायला आणि तिथून आपण गाडी घेऊन जाणार आहोत पालनपूरमध्ये. तर चला मित्रांनो, गाडी आलेली आहे आपली, ही आहे क्रिस्टा आणि ही घेऊन आपण निघालेलो आहोत. तर चला बसूया. मित्रांनो, आपण गाडीने निघालेलो आहोत. भूक लागली आहे सध्या, तर रस्त्यात काही मिळालं चांगलं तर खाऊया. आणि त्यानंतर हा प्रवास होणार आहे आपला. साधारणतः 200-250 किलोमीटरचं अंतर आहे, ते आपल्याला गाठायचं आहे. तर चला. मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत पालनपूर येथे. इथून माउंट आबूसुद्धा जवळ आहे, साधारणतः 70-80 किलोमीटर आहे. 1-1.5 तासाचं अंतर आहे आणि तिकडे आपण जाणार आहोत. आणि आता फायनली आपण पोचलेलो आहोत सूर्यवंशम पिक्चर जिथे शूटिंग झाली होती त्या हवेलीवर. तसं बऱ्याच ठिकाणी बरेच शूटिंग्स इथे झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता, हे आहे एंट्रन्स. खूप ग्रँड असं एंट्रन्स आहे. आता आपण गाडी पार्क करणार आहोत आणि त्यानंतर आपण बघूया कसं काय हॉटेल आहे आणि त्याला हॉटेलला एक्सप्लोर करूया. समोर एंट्रन्सला खूप सारे फ्लावर्स आणि बघू शकता तुम्ही हवेली दिसतीये. खूप मोठी हवेली आहे ही आणि खूप छान अशी हवेली आहे ही. तर गाडी पार्क केली आहे आपण, म्हणजे पार्क करतोय आता आपण. आणि आता उतरूया आणि लगेज घेऊन हवेली बघूया. बघू शकता तुम्ही हवेली, खूप अशी सुंदर हवेली आहे ही. आणि इथेच ते सगळं शूट झालं होतं. बरेच सारे गुजराती मूवीसुद्धा इथे शूट झालेले आहेत. तर चला आता आपण चेक इन करूया, हवेली बघूया आणि याच्यावर तुम्हाला थोडी माहिती देऊया. तुम्ही बघू शकता हवेलीचा हा साईड व्ह्यू आहे. अशा प्रकारे ही हवेली. आणि त्या बाजूलासुद्धा छोट्या मोठ्या त्यांनी असे कॉटेज बनवलेले आहेत. तर तुम्ही बघ. रोको तुम आ रहे हो. अकाउंट से जाके फोटो लेते हैं, वो सुबह ले लेंगे ना अच्छे से. हाँ ना, चलो तुमने नीचे बता दी कौन से आता आपण रूममध्ये आलेलो आहोत. इथे सगळे स्वीट आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप ग्रँड आणि विंटेज पद्धतीचा स्वीट आहे. ज्या प्रकारे याचं फर्निचरचं वगैरे वर्क आहे सगळं विंटेज पद्धतीचं आहे. आणि हे रेंटवरसुद्धा मिळतात, त्याच्यामुळे आपण सुद्धा रेंटवरच तिथे स्टे करतोय. 2 नाईट्सचा स्टे आहे आपला. तुम्ही बघू शकता हा वॉशरूम आहे, तोही खूप छान आणि अलमारी वगैरे तुम्ही बघू शकता. खूप मजबूत आणि जुनं काम आहे. हे आहे वॉशरूम. अशा प्रकारे हा स्वीट आहे. आणि ह्याचं असं आहे की याचा समोरचा जो व्ह्यू आहे तो पण खूप सुंदर व्ह्यू आहे, एक्झॅक्टली बाल्कनीचा. तोही आपण बघूया. इथून हे जे व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही. इथे संध्याकाळी बसूसुद्धा शकतो आपण, बसायला सुद्धा जागा आहे. आणि बघू शकता किती खूप छान अशी ग्रीनरी आहे सभोवताली. मित्रांनो, हा रेस्टॉरंट आहे त्यांचा. एकदम टायनी आहे आणि जुन्या पद्धतीचा आहे. बघू शकता खूप, हे सुद्धा विंटेज पद्धतीचंच बनवलेलं आहे आणि त्या प्रकारे तसं ठेवलं.
इसको मित्रांनो, अशा प्रकारे बलराज पॅलेसमध्ये 2 दिवसाचा आपला स्टे झालेला आहे. जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.